नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण काही अपडेट बघूयात। टी एक्झामबद्दल नवीन अपडेट आलेली आहे। ती एक टी एक्झामचा पॅटर्न आणि एक GR बद्दल माहिती बघूयात। हा GR आहे 4 नोव्हेंबर 2019चा। या GR मध्ये दिलेलं आहे आपल्याला की जी टी पात्रता म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी महाराष्ट्र राज्य घेते ती 1ली ते 8वी करिता खूप महत्त्वाची आहे। त्यासाठी 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जे शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत त्यांना टी पेपर फर्स्ट पात्र होणे इम्पॉर्टंट आहे। आणि सेकंड म्हणजे 6वी ते 8वी या वर्गांकरिता शिकवण्यासाठी जे शिक्षक आहेत त्यांना पेपर टी पेपर 2 हा पास होणं इम्पॉर्टंट आहे। नुकताच सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत की अशा उमेदवारांना संधी देण्यात यावी की जे टी पास आहेत। त्यामुळे शिक्षकी पेशामध्ये जे रुजू झालेले आहेत अगोदरपासून 2000 नंतरचे जे शिक्षक म्हणून लागलेले आहेत त्या सर्वांना टी पास होणे बंधनकारक आहे। तर टीईटीच्या इक्वल CTET असते मित्रांनो। हे सुप्रीम कोर्टाचा GR आहे की टी इक्वल CTET आहे। आयदर तुम्ही टीईटी पास करा आयदर CTET, दोन्हीपैकी एक पास असेल तरीही चालते। आता समोर मी तुम्हाला टी पेपर फर्स्ट एक्झामचा पेपर फर्स्टचा सिलेबस दिलेला आहे। ज्याच्यात बालमानसशास्त्र, मॅथ्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, मराठी, इंग्रजी हे प्रत्येकी 30 मार्कासाठी आहे। आणि टी पेपर सेकंड हा बालमानसशास्त्र, पहिला पेपर बालमानसशास्त्र, इंग्लिश, मराठी, सायन्स आणि मॅथ्स आणि सायन्सला ऑप्शनल असतं सामाजिक शास्त्र, हे 60 मार्काला असतं। हा प्रत्येकी सब्जेक्ट हे 30-30 मार्काला असतात। तुम्ही पाहू शकता पेपर फर्स्टमध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे सामान्य ज्ञान असतं। यामध्ये विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र सगळ्याच वरती क्वेश्चन्स थोड्या प्रमाणामध्ये असतात। आणि पेपर सेकंडमध्ये सामाजिक शास्त्र हा सब्जेक्ट असतो, त्यामध्ये हे सगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये येतात। टीईटीसाठी लागणारा पासिंग क्रायटेरिया बघू। जनरलसाठी 90 मार्क्स लागतात, म्हणजे 60% लागतात। 150 मार्काची एक्झाम असते, त्यापैकी 90 मार्क्स जनरलवाल्यांना घेणं गरजेचं असतं। ज्यांचं रिझर्वेशन असतं म्हणजे जे कास्टमध्ये आहेत SC, ST, SC, BC, OBC, NT, VJNT हे सगळे रिझर्वेशन आहेत, कास्ट रिझर्वेशन आहेत। यांच्यासाठी 82 किंवा 83 मार्क्स कन्सेशन असतं। आणि स्पेशल रिझर्वेशन म्हणजे जे माजी सैनिक किंवा त्यांचे पाल्य वगैरे असतील यांच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन असतं। यांना 67 FA 68 मार्क्सला पास असतं। कास्ट रिझर्वेशन जरी असलं तरी मित्रांनो 90 मार्क्सच्या पुढं मार्क्स घेणं हे सगळ्यात गरजेचं असतं, कारण तेव्हा आपला विचार जनरलमधून केला जातो। जनरलमध्ये जर जागा जास्त असतील तर आपण 90 मार्क्सच्या पुढं जर मार्क्स असतील आपल्याला तर आपण कास्टमध्ये न राहता जनरलमधून विचार केला जातो। परीक्षेची तयारी करताना 90 अबोव मार्क्स मिळतील या तयारीनेच अभ्यास करावा मित्रांनो। आपण पाहूयात की टीईटीची एक्झाम केव्हा होणार आहे। आजच्याच पेपरला आलेला आहे की 23 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा होण्याची शक्यता आहे। आज आपल्याला एक नवीन गुड न्यूज कळालेली आहे की एवढं लक्षात ठेवा की ही एक पात्रता परीक्षा आहे। पात्रता परीक्षेमध्ये 90 मार्क्स हे गरजेचे आहेत आणि टीचर म्हणून लागण्यासाठी आपल्याला टेट एक्झाममध्ये स्कोअर घेणं जास्त गरजेचं असतं। त्यामुळे आपल्याला टीईटी पात्रता परीक्षा हे अनुदानित, विना अनुदानित 1 ते 8 वर्गाच्या टीचर्सला पास होणं गरजेचंच आहे। या अगोदरही मी सुप्रीम कोर्टाचा GR तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की सर्वच टीचर्ससाठी हे इम्पॉर्टंट आहे। पास होणं, टीईटी परीक्षा पास होणं हे गरजेचं आहे। ओके, तर मित्रांनो या परीक्षेची तयारी करा। परीक्षेला अजून 2 महिने बाकी आहेत। नोव्हेंबरमध्ये एक्झाम होणार आहे,
त्यापूर्वी तुम्हाला आतापासून अभ्यासाची तयारी करावी लागेल. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्हीही विषयाचा अभ्यास, दोन्ही पेपरची तयारी करा, दोन्ही पेपर पास करा. कारण आपल्याला यापूर्वीही मी सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या GRनुसार 2000 नंतर जे टीचर लागलेले आहेत 1 ते 8वी साठी, त्या सर्वांनाही TET पास असणं गरजेचं आहे. त्यामुळे जे शिक्षक म्हणून रुजू आहेत त्यांच्याही डोक्यावर टांगती तलवारच आहे ही एक प्रकारची. त्यामुळे अभ्यासाची तयारी करा. राहिला विषय TETच्या तयारीचा, तर बालमानसशास्त्राचे माझ्याजवळ ज्या नोट्स आहेत त्या मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच टाकेल. तर 23 नोव्हेंबर 2025ला TET परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या संदर्भातल्या सूचना ही अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भात पूर्ण वेळापत्रक माहिती देण्यात येणार आहे. ही जी परीक्षा आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितलेलं आहे. थँक्यू.